नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण स्पार्क कंपनीचा पॉवर टिलर पाहत आहोत. आपल्यासोबत एक ग्राहक आहेत ज्यांनी 2 वर्षापूर्वी मशीन घेतलेली आहे आणि या मशीनच्या साहाय्याने ते इतर शेतकऱ्यांच्यात जाऊन भाडं करून त्यापासून आपल्या रोजंदारी किंवा इन्कमही घेत आहेत. तर त्यांचं नाव आणि या मशीनच्या साहाय्याने आतापर्यंत त्याने किती प्रगती केली आहे किंवा किती पैसे कमवलेले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार, काय नाव आपलं? राहुल जयंत भंडारकर. गाव कोणतं आपलं? होय. होळ. ओके. ही स्पार्क कंपनीची पॉवर टिलर आपण कधी घेतलेली आहे? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. बरं, कुठून घेतला होता हा? बारामती. बारामतीमधून. काय सांगाल, हे मशीन कशी आहे चालवायला वगैरे? चांगली चालते. चांगली चालते. अवजड वगैरे आहे का कसं? नाही. बरं, सेफ्टी फीचर एक हे आता आहे म्हणतात की जे हात म्हणजे हातातून ती लिव्हर सोडला की बंद होते, हे चांगलं आहे का याला सेफ्टी फीचर? हा, चांगली. चांगलं आहे का? पण आतापर्यंत तुम्ही या मशीनच्या साहाय्याने 2 वर्षामध्ये किती रुपये कमवलेले आहेत? 2.5 लाखापर्यंत. ठीक आहे. तर या 2 वर्षामध्ये तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या का ही वापरताना वगैरे? नाही काय अडचण नाही. काय अडचण नाही. जरी आली तरी सर्व्हिस मिळाली का तुम्हाला? हा, ओके. म्हणजे फोन केल्यानंतर याचे जे काय मिस्त्री वगैरे असतात जागेवर आले का? हा, आली. ओके, ठीक आहे. पण या मशीनच्या साहाय्यानं तुम्ही जीवनामध्ये काय प्रगती झाली तुमच्या? आधी तुमचं कसं होतं आणि ही मशीन घेतल्यानंतर काय बदल झाले? आता उलट बाहेर चालावं लागलं. बरं, नाही पहिलं काय म्हणजे तुम्ही रोजंदारीने जात होता का? कसं? रोजंदारी. किती हजेरी मिळत होती? तेव्हा आम्हाला 300 रुपये हजेरी होती. 300 रुपये हजेरी. मग आता किती दिवसाला मिळतात तुम्हाला? आम्हाला 2-2.5 हजार रुपये मिळतात. 2-2.5 हजार मिळतात. हा. त्याच्यावर घर प्रपंच चालतोय तुमचा चालतंय. चांगला. हा. या पैशावर एखादं काम वगैरे केलं किंवा काय एखादी वस्तू घेतली असं काय? घेतली. काय घेतलं? जागा घेतली. जागा म्हणजे कसे? पांडवर घेतली. बर, म्हणजे किती एकर घेतली? गुंठेवारी म्हणजे? 1 गुंठा. 1 गुंठा म्हणजे राहण्यासाठी वगैरे? हा, 2 पांडवर. ओके. म्हणजे हे मशीन तुमच्यासाठी चांगली म्हणजे महत्वाची ठरलेली आहे म्हणा. हा, मस्त. काय सांगाल, जे असे बरेचसे शेतकरी किंवा मजूर आहेत की 500 रुपये रोजंदारीने जातात, अशा लोकांनी असा तुमच्यासारखा पॉवर टिलर घेतला आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन असं काम करून पैसे कमवले तर चांगलं आहे का? हा, चांगली. बरं, मशीन बद्दल काय सांगाल? मशीन कशी आहे? मशीन एकदम बरं. चालवायला वगैरे कशी आहे? सोपी आहे, अवजड आहे, कशी आहे? काय नाही, लय सोपी. सोपी आहे. हम्म. पण इतर पॉवर टिलर वळवताना वगैरे त्रास होतो किंवा घातपात होण्याची शक्यता असते किंवा पाय अडकून जर एखादा व्यक्ती पडला तर त्याच्या बरेचसे आपण व्हिडिओ पाहिलेत. हम्म. कारण उसामध्ये वगैरे पाय वगैरे पाल्यामध्ये अडकून पडला व्यक्ती तर बरेचसे पॉवर टिलर अवजड असतात, ते अंगावरून जातात व त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. या मशीनचं कसं आहे? त्या मशीन जागेवर थांबते ना. जागेवर सेफ्टी म्हणजे काय म्हणायचं त्याला? इमर्जन्सी. इमर्जन्सी ही सुटला, हाताला क्लच सुटला की जागेला बंद होते. हो. ही सर्वात महत्वाचं फीचर आहे यामध्ये. हो, बरोबर.